पितृदोषाची जी लक्षणं आहेत, ते पाहण्या अगोदर आपल्याला पितृदोषाचे जे प्रकार आहेत, ते पाहावे लागतील. त्यातला पहिला प्रकार आहे सौम्य, दुसरा प्रकार आहे मध्यम, तिसरा प्रकार आहे तीव्र आणि चौथा प्रकार आहे तरतीव्र. तर तुम्ही आता हे जे 4 प्रकार सांगितलात, त्याच्यामध्ये ते सौम्य जे तुम्ही पहिल्यांदा म्हणालात, तर त्याच्यामध्ये काय लक्षणं येतात नेमकी? तर सौम्य पितृदोष जो आहे, ज्यावेळेस पितृदोषाला सुरुवात होते, पितृ आपल्यावरती नाराज होऊन आपल्याकडे पाठ फिरवतात, त्यावेळेस पितृदोषाला सुरुवात झालेली असते. तर सौम्य पितृदोषामध्ये पहिलं लक्षण आपल्याला दिसायला सुरुवात होतं. आपल्याला सतत अस्वस्थता जाणवायला लागते, मानसिक अस्वस्थ आणि दुसरं लक्षण आहे आपल्याला स्फूर्ती राहत नाही कुठल्याही कामामध्ये आणि याच्यामध्ये तिसरं लक्षण आहे, आपलं कामामध्येच लक्ष राहत नाही. विद्यार्थी असेल तर अभ्यासात लक्ष राहत नाही त्याचं. व्यवसाय करत असेल तर व्यवसायात लक्ष राहत नाही. आणि याच्यामध्ये चौथं लक्षण असं आहे, की आपल्याला विचित्र-विचित्र स्वप्न पडायला सुरुवात होते. आपण म्हणतो, की दिवसभर जे आपण चिंतन करत असतो ते स्वप्न आपल्याला तुम्ही दिवसभरात काहीही अशा प्रकारचं चिंतन केलं नसतं. शुभचिंतन दिवसभर काही पवित्र काम जरी करत असाल तुम्ही, तरीसुद्धा रात्री तुम्हाला एकदम विचित्र-विचित्र भयानक स्वप्न पडायला सुरुवात होतं. आणि 5वं एक लक्षण आपल्याला सतत दिसायला लागतं, ते म्हणजे सतत आपल्याला अडथळे यायला लागतात. कुठल्याही कामाला सुरुवात केली, की त्या ठिकाणी आपल्याला अडथळे यायला लागतात. तर अशा प्रकारची सर्व लक्षणं सौम्य पितृदोषामध्ये आपल्याला दिसत असतात. तर मध्यम पितृदोषामध्ये अशी कुठली लक्षणं? तर मध्यम पितृदोष जो आहे, ज्यावेळेस आपण सौम्य पितृदोषाकडे दुर्लक्ष करतो, तेच सर्व दोष परिवर्तित होऊन मध्यम पितृदोषामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये पहिलं लक्षण जे आहे, ते मानसिक चिडचिडपणा खूप वाढायला लागतो आणि जीवनामध्ये अशा काही ना काही घटना व्हायला सुरुवात होतात, ज्यामुळे आपली चिंता वाढायला सुरुवात होते. मानसिक तणाव वाढायला सुरुवात होतो आणि याचं दुसरं लक्षण जर सांगायचं म्हटलं, तर जे आपल्याला भयानक स्वप्न पडत होती, त्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि याचं तिसरं लक्षण हे आहे, की आपल्या जीवनामध्ये अचानक दुःखाचे प्रसंग येऊ लागतात. काहीही कारण नसताना आपल्या जीवनामध्ये विचित्र-विचित्र घटना घडायला सुरुवात होतात. आणि याचं चौथं लक्षण हे आहे, की आपल्या परिवारामध्ये किंवा नात्यामध्ये किंवा समाजामध्ये हलके-हलके वादविवाद व्हायला सुरुवात होतात. आणि हे मध्यम पितृदोष निर्माण झाल्यामुळं आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या निर्माण व्हायला सुरुवात होतात. छोट्या-छोट्या आर्थिक समस्या यायला सुरुवात होतात. आणि ह्या सतत यायला लागल्या, की आपण समजून घ्यावं लागते. याच्यामध्ये नोकरीमध्ये सुद्धा समस्या येऊ लागतात, व्यवसायामध्ये समस्या येऊ लागतात आणि याच्यामध्ये काही अंश आपल्याला आर्थिक नुकसानसुद्धा झेलावं लागतं. अशा घटना घडू लागतात हळू आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे मध्यम पितृदोष ज्यावेळेस सुरुवात होतं. जर घरामध्ये अविवाहित मुलगा किंवा मुलगी असेल, तर त्यांच्या विवाहाच्या समस्या निर्माण होतात त्या ठिकाणी. तर त्यावेळेस आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. तर आता तीव्र पितृदोषाची काय लक्षणं आहेत नेमकी? तीव्र पितृदोष